सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत केवळ 2 दिवसात चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 33 ग्राम सोन्याचे मणिमंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेली काळी पल्सर मोटारसायकल, 2 मोबाईल फोन असा एकूण 5,58,588 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अवंतीनगर परिसरात 66 वर्षीय गृहिणी विजयालक्ष्मी सावळे या आपल्या मैत्रिणींसोबत पायी चालत जात होत्या. यावेळी विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या 2 अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील 33 ग्राम सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सलग 2 दिवस बीड येथे जाऊन शोध घेतला. तेथून 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की केवळ व्यसनासाठी आणि मौज मजेसाठी पैसे हवे असल्याने या अल्पवयीन मुलांनी हा गुन्हा केला होता. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून